मित्रांनो, आत्ता जे वडगाव हवेलीत मैदान झालं, या मैदानाचे प्रथम क्रमांकाचे मानकरी आपल्यासोबत आहेत. टीम आहे पूर्ण. आणि आत्ता महाराष्ट्रभर ज्यांच्या दावणीची चर्चा आहे त्यांना भेटूया. शाकीर बंधू आहेत आणि अर्थातच या मैदानाचे प्रथम क्रमांकाचे मानकरी आहेत सम्राट आणि राजा. एक विशेष पद्धतीची काळजी घेतली जाते. बरेचसे बैलगाडी पूर्ण जे मालक आहे, चालक आहेत, त्यांच्यात चर्चा आहे की अचानक बैल पळतात कशा पद्धतीनं सराव असतो, सगळ्या गोष्टी विचारूया. या माझ्यासोबत पूर्ण आत्ता त्यांची टीम आहे, बंधू आहेत चार. हां, तळेगावकर. तुम्ही आज गाडी आणली जाकी. हा संगम चांगला आहे ना, स्वतःची 2 बैल आणि जाकी. हो, आता स्वतःचे 2 बैल म्हणजे काही पायऱ्याचं काही टेन्शन नाही. ड्रायव्हर बघायचं टेन्शन नाही. पायऱ्या वाचून बरेच बैल असे 1 नंबरातले माग आहे अजून पण. तुम्ही मान्य करताय? हा, मान्य करतो. आणि आपली कारण घरची गाडी पळते. आताही स्वतः घरचे नसते बैल, दोन्ही मालकाचे 2 असते. याच्यात वादविवाद होऊन गाडी पण फुटली असती. बरोबर. 1-2 मैदान गाडीने मार खाल्ला तर परत फुटून ही गाडी उजूक पांगली असती. परत ही गाडी अशी चर्चेत नसती आली. कारण घरची गाडी आणि गाडी चांगली पण पळती. त्या हिशोबाने आम्ही घरचीच गाडी जास्त पळतो. घरची गाडी पळवत आहे, पण जाकी म्हणून स्वतः बसणं, कारण काय बैलांचा एकमेकांना अंदाज आहे. पण तुम्ही लहानपणापासूनच ह्यांना शिकवाय असल्यामुळे तुम्हाला अंदाज आहे, म्हणून तुम्ही प्रत्येक मैदानात स्वतः गाडी आणता. हो, आता त्याच आपल्याला अंदाज राहतो ना, कोणता बैल कुठं आणणं पडतं, कोणत्या ठिकाणी आणणं पडतं, सुट्टीला कोणता बैल कमी आहे, कोणता जास्त आहे, सगळा अनुभव राहतो ना आपल्याला. स्वतःचे बैल प्रत्येक मैदानात हाणत राहिले, अनुभव राहतोच ना त्या गोष्टीचा. बरं, ते माग एक रील्स फेमस झालेलं महाराष्ट्रभर की पूर्ण घरचं, म्हणजे सांगितलं जसं प्रदीप नानांनी बी सांगितलं, सगळं घरचं आहे. मला ओळख करून द्या, ते कोण आहेत? हे मोठे बंधू आहे आणि आम्ही 2 जुळेचे, लहाने, आणि मधले बंधू घरी नवाब भाई. हा, आणि ते आपले जोडीदाराचे सगळे आपल्या गावातले. कुठलं गाव तुमचं? एक्झॅक्ट तळेगाव, तालुका फुलंब्री, जिल्हा संभाजीनगर. बर, आता कसं आहे माहिती आहे का, पूर्ण घर ह्या बैलगाड्या शर्यतीत आहे आणि सगळं तुम्हीच करता. म्हणजे अगदी छकडा बांधण्यापासून बैलांचे पूर्ण नक्या करण्यापासून ते सांगितलं. पण मला हे सांगा, ही पूर्ण कुटुंब असलं ज्यावेळेस बैलगाड्यात असतं, तर बाकी घरची कामं कशी काय मग कोण करतं? घरचे आता शेतीचे ते काम उरकून येणं पडतं. मैदानाच्या आता या तारखेला आपल्याला जाणे, आता लवकर काम ते उरकून या हिशोबानं निघतो आम्ही इकडं. बर, हा, आता जर काम तुम्ही म्हणताय उरकून निघता, पण आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न ही सांगा, बऱ्याचशा लोकांना म्हणतात की आहार वेगळा असतो. नक्की आहार काय असतो ती सांगा. म्हणजे शेवटी प्रत्येक बैलगाडी शौकीन त्याच्या बैलाला बेस्ट आहार देतो, चांगलं देतो, मुलागत सांभाळतो. तुम्ही काय करताय ती सांगा. सुरुवात कशी होती बैलाची ती सांगा. सुरुवात आता आपण कारण रात दिवस बैलातच आहे. कोणता बैल किती समजा काही नाराज आहे, काय दुखतो काय, ते आपल्याला लगेच अंदाज येतं बैलाचं. कारण आपण त्या पद्धतीने त्याची काळजी घेतो. कोणता बैल चारा कमी खातो, आज काय अडचण याची, ते चांगल्या पद्धतीनं आम्ही स्वतः मेहनत घेतो. नाही, एखादा दिवसाचा दिनक्रम सांगा ना. सुरुवात झाली तर कशा पद्धतीनं आहार कधी देता, परत त्याच्यानंतर संध्याकाळी कसं असतं सांगा, त्या मार्गदर्शन होईल. म्हणजे कसं सकाळ धरणं संध्याकाळपर्यंत कसं बैलांचं कसं शेड्यूल असतं? सकाळी दूध राहतं. किती लिटर असतं? आता आमच्याकडे जास्त राहतं इकडे आलं का. पण दूध कुठलं पाजता? म्हणजे घरची गाय असते ना आपली गाय. कुठली गाय? म्हणजे गीर वगैरे गाय? गीर करास मध्ये गाय, गीर गाय. बरं, दूध पाजलं घरी 5-6 लिटर दूध पितं. समजा 5 लिटर कंटिन्यू दूध आहेच राजा दोघांना. त्याच्यानंतर काय करता? 5-6 लिटर दूध. त्याच्यानंतर मग खवा पण राहतो. खवा हा, दुधाचाच राहतो खवा बी, पण खवा पण देते. मग बदाम, मग बलडा पूर्ण राहतो आपला, सोयाबीन, उडीद अशी. बदाम किती घालता तुम्ही एका वेळेस? 100-150 ग्राम असं त्या पद्धतीने. कारण खूप इंटरेस्टिंग आहे इथं. म्हणजे तुम्ही खाता का? पण तब्येतीवर न वाटत नाही तुम्ही नाही खाता थोडाफार काय नाही. कारण काय माहिती आहे का, आता बहुतांशी मी आपल्या आहारात मनुष्याच्या कधी
क्वचित प्रसंगी खाण्यात येतं, पण तुम्ही ते रोज त्यांना घालताय. हो, कंटिन्यू कंपल्सरी ते त्याला देतोस. कधी मध्ये जास्त झाला खुर्राक तर त्याला आपल्याला सुद्धा कळतं आज जास्त खुर्राक झाला, थोडा मापात करावं. कारण त्याच्या शेणात त्याच्यात वाशी असतं ना जास्त, मग पातळ संडास करते. मग शेणावरनं तुम्हाला ते लक्षात येतं की कशा पद्धतीनं आहार दिला पाहिजे, कशा पद्धतीनं खाणं भारी आहे त्यामुळं जास्त बी पण सहन करीत नाही. लय जादा बी चालत नाही बा. आपले बरेच एक नंबरात पळू राहिले, लई पण खाऊ घालायचं असं ते बी जमत नाही. बैलाला पण सूट व्हायला पाहिजे तेवढी रुटीन, कारण जेमतेमच शरीर आहेत, अशी मोठी शरीर नाही. मापतच. आणि ही दोघं तर पळतात, चिमण्या बी पळतोय, अगदी महाराष्ट्रभर चर्चा आहे एक वेगळ्या प्रकारचं. आणि मला वाटतं तुम्ही तिथं तर पळत होता, पण इकडं आल्यानंतर काय काय बदल झाला तुमच्या आयुष्यात? इकडं लय बदल झाला. तरी आता तिकडे आमच्या भागातच चर्चा ती छोटी, आमच्याकडे इतकी चर्चा नाही होत. इकडे मैदानात अख्ख्या महाराष्ट्रात चर्चा होती. सगळ्यात गावात पाहुणे ते सगळे पाहुणे रावळे, पण पुरी चर्चा तीच चालू आहे आता. आमच्याकडे एक नंबराला ते नाही राहत, इकडलं मैदान लाईव्ह राहतात, महाराष्ट्र बघतं लाईव्ह. बरोबर. मैदान साधे राहते. बरं, आता म्हणजे चर्चा झाली, पण वैयक्तिक आयुष्यात काय काय बदल झाले? कारण काय माहिती आहे का, ज्यावेळेस एवढं मोठं आपण रकमेचं पारितोषिक घेतले, 5-5 लाख 3-3 लाख, तर वैयक्तिक आयुष्यात काय बदल झाला तुमच्या? आता बरेच बदल झाला. आता बरेच लोक पण चांगल्या पद्धतीनं मान सन्मान बी देते, कुठं गेले तो राजा सम्राटचे मालक आहे, चांगल्या पद्धतीनं बोलते पण. आणि बैलामुळं लय मोठा नाव झाला. कसं कोणी कशी एखाद्या आमदार खासदारला इज्जत देते त्या पद्धतीनं आपल्याला पण इज्जत देते कोणी पण लोक बैलामुळं. हा, तर आपण सगळी चर्चा करतोय आणि आता आपण एवढं मोठ्या ट्रॉफीच्याही समोर आहे. आर्थिक काय काय बदल झाला? कारण बक्षिसं भेटलं की लोकांना काय असतं की एखादं गोष्ट तर काय घेतली त्यातून मिळालेला पारितोषिकाकडून, घर बांधलं, काय काय केलं ते? अजून काही नाही, आता सगळे बक्षीस जमा करण्यास आले. अजून कुठं काही काम केलं नाही, पण नक्की आता पहिले सुरुवातीला तर बैला चांगल्या पद्धतीने गोठा बांधायचा आहे. ते काम झालं का नंतर आपलं घराची सोय करू. घराची सोय महत्वाची. आता कसं तुम्ही छत्रपती संभाजीनगर मधून येता, अनोळखी भाग, अनोळखी शर्यत प्रकार, तर इथं तुम्हाला काय अनुभव आलेत एकंदरीत? इकडचे मैदानात कारण चांगली मजा पण येते बघायला बी आणि हे मैदान करायला बी चांगल्या पद्धतीनं. इकडचा मैदानाचा आनंद म्हणजे लय वेगळा आनंद आहे. हा, चिकाडमध्ये आणि इकडचा लय फरक आहे. आणि तुम्ही बघितलं असेल की इथं प्रेम म्हणजे ह्याच्यानुसार नाही, विभागानुसार भेटत नाही की तुम्ही विदर्भ, मराठवाडा, कोकण, इथं बैल पळाला की प्रेमच प्रेम. ही चकडी शर्यतीची ही खरी सुंदरता आहे की इथं पळणारी बैल बघितली जातात, ना की तुमचा जात धर्म पंत, तुम्ही श्रीमंत आहे, तुम्ही गरीब आहे, नाही काही बघितलं काहीच बघत नाही. तर कोणी जातीला विचारत नाही, काही नाही. तो कोणत्या जातीचा आहे काय. बैलगाडी क्षेत्र असं आहे ना, मंत्री काय ते नाही चालत, ज्याला बैल पळला त्यालाच मान देणार आहे. बरोबर. आणि हे तुम्ही सिद्ध केलेलं आहे. आता सगळा प्रवास चालू आहे. काय आता बाकी किती बैल आहेत तुमच्या दावणीला? हे तर झालीच, पण अजून किती बैल आहेत? उजूक तिथं आपल्या मोठा बैल पण आहे, बाजी, उजूक सुलतान आहे, आणि बारके वासरं पण आहे, 7-8 चिमण्या आहे. बरेच चांगले बैल आहेत. आता मध्ये काय झालं, 5 लाखाचं पारितोषिक घेतल्यानंतर बरीचशी ह्या जोडीची चर्चा झाली आणि वेळोवेळी मुलाखत घेतल्या, पण त्याच्यानंतर पराभव झाला. तर तुम्ही काय अनालिसिस काय केलं, कशामुळे पराभव होतोय? आता कुठंतरी समजा चुकत होतं आमच्याकडून बी. एक मैदानात रेठरेदारांना काय चुकलं तुमचं? तिथं सुट्टीला जरशी आमच्याकडूनच चुकी झाली. तिथं गाडी व्यवस्थित नव्हती सुटली आमची. मग तिथं आम्ही समजून घेतलं बा आपल्याकडून चुकी झाली, बैलाची काही चुकी नाही. त्याच्यानंतर इकडं आपले कासेगावला पळाली. कासेगावला सम्राटचा पाय थोडा सोजी येल होती, कारण तिथं जी गतीनं बैल पळतो त्या गतीनं बैल नाही पळाला. इथं बी परिणाम म्हणलं 2-3 दिवसात होईल कवर. मग उजूक 2-4 दिवसात
आपल्या वडकीला पळाला. वडकीला लगेच बैल पाय वल्ला आल्लाद धरीत होता. मग म्हणलं तर घरी जाऊ देऊ गाडी, 7-8 दिवस आराम देऊ, परत नाशिकला काढली. मग 2 मैदान गाडीने मार खाल्ला लगातार. म्हणले गाडी एक मैदान फोडून पळू. कोणी बरेच जण म्हणत होते गाडीला काहीतरी नजर लागली काय, थोडे पायरे अलग अलग करा म्हणे. म्हणलं चालन काही अडचणी. एक मैदान फोडून पळाली गाडी नाशिकला, पण दोन्ही बैला फायनलला होते. सम्राटनं 1 नंबर केला, राजन 5 नंबर केला. तिथं काढायला लागून चांगली गाडी पळाली तिथं पण. बरं, आता तुम्ही म्हणला नजर वगैरे, लिंबू वगैरे असतं का तुमच्या मतानुसार? कारण काय लिंबूना काही नाही होत, लिंबूना काही नाही होत. ते वरच्यावर विश्वास ठेवायचा, लिंबूना याला काहीच नाही होत. नजर वगैरे लागते का? हा, नजर लागते. नजर ना दगड फुटतो येतं बैल हे. हा ना. हा, बर. तर दगडाला नजर लागली, दगड पण फुटू शकतो. आणि ज्यावेळेस तुम्ही बघितलं असेल, ज्यावेळेस अपयश येतं आणि हे तुम्ही क्लिअर बोला, आणि विक्रमी मागणी झालेली असती, म्हणजे भरपूर अगदी मोठ्या रक्कम आली, म्हणजे मागणी झाली होती तुम्हाला, आणि त्याच्यानंतर पराभव मग कुठं तरी वाटलं का आपला निर्णय चुकला, द्यायला पाहिजे असं वाटलं होतं का? नाही, असं काहीच नाही मनात ठेवलं आम्ही. याच्या अगोदर आमची इच्छा होती बा, राजाला पार्टी होती 7-8 लाख रुपयाची, दवा द्यायचा होता मनात. पण आम्ही मग परत राजानं त्यांना पण, सम्राटचा व्यवहार झाल्यासारखाच होता. समोरचा माणूस म्हणत होता 6 लाख रुपये, मी 7 लाख रुपये सांगितले होते, त्याचा व्यवहार झाल्यासारखाच होता. परत मग हीच गाडी पळाली आम्ही 2 मैदान. 5 लाखाचं मैदान झालं, 1 लाखाचं झालं सुरुवातीला. म्हणलं तर बैल चिकायची नाही आपल्याला, ज्या रकमेला आपण विकत होतो बैल ती रक्कम कमवून दिली त्यानं. ह्याला कितीला मागत होते? याचा बी 6-7 लाख रुपयाला व्यवहार सुरुवातीलाच झालं होतं. आणि ह्याला त्याच रेंजला व्यवहार दोन्ही बैलाचे होत होते. दोन्ही बैलांना आपल्याला तेवढे पैसे कमवून दिले. मग तेव्हापासून असा निर्णय घेतला, आपण बैलची केले होते बा, 6-7 लाख रुपये तेवढे कमवून दिले आपल्याला, तेवढे पैशाला बैलाची केले होते. आता काही एकाचा डोक्यात घ्यायचंच नाही बैलाचं. नशीब बघा, म्हणजे ज्या किमतीला तुम्ही विकाय निघाला तेवढी रक्कम त्यांनी कमवून दिली. वय काय आता आपण बैलांकडे, राजाचा आत्ता वय काय? राजा का नाही, अजून 7-8 महिने लावित नाही जात. बर. आणि ह्याचं किती? सम्राटचं आता जुळू राहिला नेमकं 4-1 वर्षात लगभग झाला असं सम्राट. हा, 3.5-4 वर्षाचा. बर. आता समजा ही 2 बैल आहेत आणि तुम्ही सांगितलं की कशा पद्धतीनं, अजून एक प्रश्न आणि सामान्यांची चर्चा आहे, तुम्ही सांगा हे की खरंच इंजेक्शनवर, म्हणजे वेगळ्या प्रांतातील किंवा तिकडच्या इंजेक्शनवर बैल पळतात, डोस असतं काय खरं आहे की ते डोसवर असं कोणताच बैल पळू शकत नाही. डोसनं जर बैल पळाली असतात, बरेच बैलांना नम्र केली असते. मग हे गोष्टी सगळ्या नसत्या झाल्या. आता सगळे बरेच मैदानात किती बैल येते, मग सगळ्याला डोस दिले, हे पण बैल पळायला पाहिजे ना, एवढ्या अंतरना मारणी खायला पाहिजे बैलांना. डोपिंग टेस्ट बद्दल काय मत आहे तुमचं? ड्रोपिंग टेस्टवर जर आपल्या समोर कोणा दिली बी ड्रोपिंग टेस्ट, तर ती गाडी आपण मारू शकतो. त्याने इंजेक्शन देऊन आपल्या बाजूला पळायचं आणि आपण त्याच्या बाजूला पळायचं. मुळात इंजेक्शनवर पळू शकत नाही, पळ वाढू शकत नाही. बैल थकवा, ते समजा काही हातपाव दुखते तेवढं फ्रीज होऊ शकतं बैल, पण इंजेक्शननं बैल पळ वाढत नाही बैलाचा. जे अंगची बैलात धमक राहते ते इंजेक्शननं या गोष्टींनी काही होऊ शकत. आता समजा 1 नंबरचं पारितोषिक एवढ्या रकमेचं केलं तर काय होतं, घरी कशी असते, कारण तुम्ही सगळी इकडं असता, तर घरच्यांचा कशा रिॲक्शन असते? कारण काय तुमची लग्न झालीत का? बरे, लग्न झालेले सगळ्यांची झालीत. हो, सगळे. मग कसं आहे, कुटुंब सोडून येणं, कारण ही खूप मोठी गोष्ट असते. जरी मी गेलो शूटला किंवा आमचे कॅमेरामॅन गेले किंवा ती गेलं, तर कुटुंबाचं एक ओझं असतं. ठीक आहे, नाद असणं वेगळं, पण कुटुंबाचं ओझं कसं पूर्ण ते मेंटेन करताय? कारण घरी कुटुंबाला सोडूनही करायचे ना, करणंच पडतं, कसं तरी अर्जिस करून येणंच पडतं तिकडून. कुटुंब बी एवढे दिवस आता जाणं येणं, जोडीदार ते येते. आता मग एक गाडीमध्ये 2-3 जण तिथं जातात, मैदान झाले, 1 जण थांबणार इथं, परत 2-3 जण तिथं जाणार घरी.
बर असं करणं पडतं काहीतरी ऍडजस्ट. ऍडजस्ट करा. घरची पण ह्यात आनंद असणार की एवढी मोठी रकमनेची पेक्षा लोकांच्या मनात बैल गेली. हो राजा आणि सम्राटाचा सगळ्यांना माहिती आहे. आणि कुठल्याही मैदानात गेला तर ते ह्या गाडीकडे बघितलं जाते कशा पद्धतीनं पळते, कशा पद्धतीनं ह्यांचं एकंदरीत पळणं ह्याकडे लक्ष असतं. अजून एक प्रश्न आहे, ही चर्चा तुम्ही सांगा की तुम्ही म्हणताय की फरक मला सांगा की तुम्ही म्हणताय की आम्ही असं घालतो खायला, तर फरक बैलांच्यात काय दिसतो? इकडची बैल डाएट आहे, मुलागतच सगळी सांभाळतात, फरक काय आहे? मेन मुद्दा बैलात बी धमक लागते, बैलांच्यात धमक. आणि इकडं जे ना केले करून बैल नाही पळू शकत ना. बैलात बी पॉवर पाहिजे, तेवढं गरम पाहिजे बैल, तर ती खिलाई करून बी त्याला मजा येते. कोणत्या बैल बी असं एवढं खिलाईनं पळ वाढू शकत नाही ना. बैलात अंगात बी पळ पाहिजेच होता. नवीन भागात असता आणि असं मला चर्चेतनं कळलं की कोण तुम्ही पैऱ्यासाठी दमदाटी वगैरे तुम्हाला करण्यात आली करते कोणी संध्याकाळच्याला थोडंफार नशा करून घेते. नशा करून हा, कारण ती कसं आहे माहितीये का, मला एकानं आवर्जून सांगितलं इथली बैलगाडी जी कल्चर आहे ते खूप मनमिळावं आहे. तसं काय असलं तर सांगा, महाराष्ट्र उभा आहे. तसं काय होणार नाही. आता बरेच जण आपल्याला सपोर्ट पण करते, बऱ्याच जणांचे फोन आलते हे विशेष, काही कोणाची काही अडचण असा कधी पण फोन करायचे. बरेच आता बापू सुद्धा बोलले होते, जर कोणी पैऱ्यासाठी दमदाटी करत असन, काही बी अडचण असली, मी निम्म्या रात्री तुमच्यासाठी उभा राहीन, कधी पण फोन करा असं मला वाटतंय. बक्षिसांपेक्षा ट्रॉफीपेक्षा ही मोठी गोष्ट मिळवली तुम्ही. हो हे लय पब्लिक म्हणजे आता बरेच जण सपोर्ट करते. आता आतापर्यंत एवढं कोणी असं अडचण आणली नाही. आता होतं एक जण, त्यांना पण दुसऱ्यांना ते माफी मागितली होती आणि जाऊ द्या बा, चुकी झाली आमच्या माणसाकडून, सॉर्ट आउट झालं ते. आता नाही परत फुटून कधी पळणार आहेत वेगवेगळी ही? आता अजून बघू, आता घरचीच गाडी पळू 2-3 मैदानं, तिथून पुढं काय होतं फक्त तिथून पुढं एकत्र घरची पळाल्यामुळं, म्हणजे आपण म्हणतो गाडी जुळण्यामुळं ही गाडी चांगली पळते. कारण काय होतं, तुम्ही जर बघितलं तर रोज पैर वेगळे, त्याच्यामुळे अंदाज लागत नाही का बैलांना एकमेकांना? अंदाज लागत नाही, कोणता बैल कसा टाकला, मग कोणता बैल चांगली पळाली आपलीच नाही समजा, किंवा दुसरी अशी चांगली गाडी पळाली, आज अर्जुन आणि ते पहिलं चांगली पळाली. माझं मत असं आहे, व जी गाडी चांगली पळती ना ते गाडी 1-2 मैदान सलग आणायला पाहिजे. इकडे कसं होतं, याच्यात आज 1 नंबर केला, आता सम्राट राजाने केला, लगेच सम्राट दुसऱ्या बैलात, राजा दुसऱ्या बैलात, त्यामुळं बैलाकून 1 नंबर नाही. आणि ते मिसमॅच होतं. आता ह्यो प्रश्न मला सांगा, विचारायला लावलेला, सम्राटच्या व्यतिरिक्त राजेची गाडी कुणाबरोबर चांगली पळेल तुम्हाला पळवायची? सम्राटच्या व्यतिरिक्त एक अशी चांगली गाडी पळेल. सम्राट सारखा शहाणा बैल असला ना, कुठला बैल ते नाव घ्या, म्हणजे आपण आता नाव घेऊ शकत नाही, बरेच बैल आहेत असे. कारण ते आता कोणाचं नाव घेतलं, कोणाचं नाही नाव घेतलं, ते पण नाराज होते. ही शिकला तुम्ही लवकर, नाराजी कधी करायची ही काय. कारण काय माहितीये का, बरीचशी बघा चर्चा होती, ह्याच्यावर ह्या घाला, त्याच्यावर ते घाला, राजा बरोबर अशी गाडी पळेल, तशी गाडी पळेल. तसाच प्रश्न, राजाच्या व्यतिरिक्त सम्राट बरोबर कुठला बैल अशी चांगली गाडी पळेल? पळण आता बरेच बैल आहे इकडचे पण. तेच उत्तर शिकला बैलगाडी एकंदरीत शिकला उत्तर. चांगले बैल इकडे पण, सम्राट मध्ये बी 1 नंबर करू शकते आणि राजामध्ये पळड्यावर पण 1 नंबर करू शकते. पण आता सगळ्याचे नाव घेणं. नकार कसा देता, म्हणजे एखाद्याला जवळचा माणूस आहे, तुमच्या जवळचा, तुमच्या बंधूंच्या कुठल्याही जवळचा माणूस घरचा असेल, तर आपण म्हणते पळू, नकार कसा देता त्याला, कुठल्या शब्दात? नकार दिल्या जात नाही कोणाला, कोणाचं मन दुखेल्या जात नाही, प्रेमानच बोलायचं त्याला 2 शब्द. एखादा आजूक नाही झाला पायरा, पुढं कुठं तरी करू. पण त्याच्यामुळं ती आशा लागून राहते ना त्याला की बैल भेटेल. लोकांची इच्छा आहे देऊ ना आता, आम्हाला सम्राट राजाचं पायरा 100% देऊ, दम्माने देऊ. असे मापातले मैदान असले ना त्या मैदानात 100% त्याच्या बरोबर बैल पळताना. अगदी चिमण्यातच सुद्धा, म्हणजे काय माहितीये का, काय काय वेळेस स्पष्ट नकार दिल्याचा फायदा होतो की माणूस आपापलं नियोजन बघू शकतात. हो. पण तुम्ही आता सगळं हो म्हणणार नाही, डायरेक्ट लगेच आम्ही त्याला फिक्स सांगत नाही ना, ये तारखेला आमची गाडी पळणार आहे, आम्ही सांगून देतो त्याला. 3 बैलातून 1 गाडी घरची पळते.
किंवा सम्राट राजाची किंवा सम्राट शून्याची मोठं मैदान आपल्याला तिन्ही बैलाची 2 बैलाची गाडी घरची राहते, 1 बैल दुसऱ्या. बैलगाडी क्षेत्र काय शिकवतं? आणि ही अशी गोष्ट आहे की ठीक आहे, तुम्ही छत्रपती संभाजीनगरमध्ये शंकरपाटात पळता, हिते पळताय, कुठली गोष्ट आहे गाड्यात ही गोष्ट कुठं शिकाय नाही भेटत, अशी कुठली गोष्ट तुमचं निरीक्षण म्हणून सांगा. आता बऱ्याच गोष्टी त्याच्यात आता शिकायला सांगायला गेला तर एखादी सांगा. एखादी आता मी सांगतो तुमच्यातली. बैल नसती तर तुम्ही 4 भाऊ एकत्र आला का नसता हे मला नाही वाटत कुठल्या कामासाठी. बैलांमुळे 4 भाऊ एकत्र. हो हो म्हणजे त्या भावांना एकत्र ठेवण्याचं काम ही नंदी करत. नंदीच करते. आता बैल नसते आपण इकडे आता नाना कोण आहे काय, आता हे काय ओळख नसते आपली, मैत्री इतकी नसती वाढली आपली. म्हणजे नानाचे नामले असे संबंध झाले घरासारखे, हे सगळे बैलामुळेच झाले. हे सगळं पण बैलच करते. हे असे तुम्ही जे म्हणते ना, हे पुरे कुटुंब जोडाचं काम हे बैलामुळेच चालू आहे. बैलगाडी क्षेत्रातलं काम असं आहे. आहाराचा विषय मगाशी काढला, थोडं त्यात अजून स्पष्टीकरण द्या, कारण लोकांना एक मार्गदर्शन ठरेल. सकस आहार पण कमी आहार हे सूत्र आहे का ह्या दोघांचं? म्हणजे चांगला आहार पण कमी आहार, कारण त्याची तब्येत अशा लय सुटत नाहीत. तब्येत कारण सुटत काऊन नाही, त्याच्या सारख्या आता मैदानात त्याच्यात राहते, मग त्याच्यात एवढं तब्येत ते होत नाही. आणि लय बी बैल अंगात जाड होऊन काही उपयोगच राहत नाही. जास्त जाड बैल असला ना, कमी पळवतो. हा. बैल जाड झाला ना, पाळणारा बैल कमी पळवतो. मापातच बैल पाहिजे फिटिंग. हे दोन्ही बैल जे ना, आता कोणाला असं वाटत नाही बा एवढी ताकद आहे, पण बैलाच अंगात फिटिंग आहे. बैल दोन्ही पण फिटनेस आहे बैलात, असे लूज बैल नाही. आता 2-3 प्रश्न घेतो आणि त्याच्यानंतर मुलाखत थांबूया. हे आत्ता जे बैलांना लावलेलं आहे, हे मी बहुतांशी छत्रपती संभाजीनगर जे बैल आहेत त्यांच्याकडं बघतो. हे काय विषय असतो? म्हणजे थंडीपासून संरक्षण आहे, हे थंडीपासून पण आहे. आणि उजूक आता कोणत्या भागात तिकडं आता काही हिरवं राहतं मग ते, मग बऱ्याच ठिकाणी मच्छर ते पण राहते. मच्छरचं पण हे त्याच्याकडून बरंच आता थंडी ते राहते. सकाळच्याला थोडं लागतं गार, त्या हिशोबानं टाकतोच आम्ही नेहमी. मला एका प्रेक्षकानं विचारायला लावलेला प्रश्न, ॲक्च्युली मैदानात कसं असतं सांगा. म्हणजे मैदाना दिवशी कसं तुमचं शेड्यूल आहे? म्हणजे मैदानात खायला अदुगर घालता का कशा पद्धतीनं, पाणी पाचता, वैरण घालता, मैदाना दिवशी शेड्यूल सांगा. मैदानाच्या आता आपल्याला सकाळी बैल न्यायचे पळाला, हिरवळ वैरण थोडी कमी टाकायची, वाळली वैरण संध्याकाळच्या टायमाला टाकायची शिल्लक. आणि सकाळी पाणी पाजलं का दुपारी गट मीठ निघला का, गट निघल्यावरच पाणी मिनी द्यायचं बैलाला. म्हणजे बाकी दिवसभरात खाण्याचं काय नसतं? दिवसभरात काही नाही, थोडंफार मूठभर टाकायचं, चारा लई नाही टाकायचं, मापात थोडं. चारा वगैरे सगळं विकतच आणतात काय घरी? नाही, घरचे शेतीतला आहे ना चारा. आता इकडं आलं तर इकडं विकत घ्यायची गरज नाही. इकडं सगळेच आता नाना ते असे बरेच जण आहे जोडीदार, दानशूर लोक आहेत तिथले, बैलांसाठी दानशूर आहेत लय सगळे. म्हणजे तुम्ही कोणालाही ह्या इथली बैलगाड्याच्या म्हणजे कुठल्याही बैलगाड्या शर्यतीत बैलाच्या बाबतीत सर्वजण दानशूर भेटतात. तुमच्या बाबतीत नसले तरी बैलांच्या आमच्या बाबतीत आम्हाला पण सगळ्याच जणांना सपोर्ट केला. इकडं प्रत्येकच जे बी माणूस भेटतात ते सपोर्टच करताना आला. आता लोक कुठं पण अडचण आली नाही. आता किती दिवस इथं असणार आहे? आता इटाची हा, म्हणजे मैदान आता सलग, कारण यात्रेची मैदान होतात त्यामुळं. बर, ठीक आहे. भरपूर चर्चा केली आणि भरपूर चर्चा होऊ शकते. आत्ता बैल दमून आलेत, 1 नंबरचं पारितोषिक घेतलेलं आहे आणि ह्यांच्या मुलाखती घेत आलोय, तर जास्त काय विचारत नाही, भरपूर गप्पा मारल्या. तर तुमच्या सगळ्या प्रवासाला शुभेच्छा. बैल चांगले आहेत दावणीला मित्रांनो. आता टॉपची बैल आहेत, इतर 2 बघतायत, त्याच्यानंतर एक चांगला बैल आहे चिमण्या, आणि त्याच्यानंतर अजून बैल आहेत ना. अजून बैल कधी आणताय पाय? नाही, ते बैलांनी आता 3 चालू आहे. ते आपलं बाजी ते बैल आहेत ते बिनजोडलाच पळते. 3 फेऱ्यात नाही पळत तो. 1 फेराच पळतो बैल. बिनजोडला पळणार का ही गाडी? पळणार, 100% पळणार, 100% पळणार बिनजोडला. चालेल. शुभेच्छा प्रवासाला आणि असंच तुम्ही यश मिळवत राहा, चांगल्या पद्धतीने यश मिळवत राहा आणि तुमचं नाव
सम्राट आणि राजा करतात, पण अजून मोठ्या प्रमाणावर करू, मोठी मोठी बक्षिसं मिळो आणि बक्षिसाच्या रकमेपेक्षा तुम्ही माणसं ज्यादा कमवो हो. अशा पण प्रार्थना करू. धन्यवाद. धन्यवाद.